हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी 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 आम्हा हरीच्या दासा काही हे आम्हा हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे आ देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडी संकट उगवी कोडे कोडी संकट उगवी उगवी कोडी संकट उगवी कोडी संकट जैसा केला तैसा होय कैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोया धरोने धावे सोया धरोने धावे सोय धरोनी नामे सोया धावे सोय धरोनी धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडी संकट उगवी कोडे उगवी कोडी संकट उगवी कोडी संकट उगवी कोडी संकट तुका मने आसो सुखे म्हणे असो सुखी तुका मने आसो सुखे तुका म्हणे असो सुखी गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा हे गावमुखी विठोबा गावमुखी विठोबा गावमुखी विठोबा हे देव उभा मागे पुढे आ देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट 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 उगवी
हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे भय नाही त्रैलोके भय नाही त्रयलोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा देव उभा मागे पुढे शेवर देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा
प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी दर महिन्याला पौर्णिमेचा उत्सव असतो. आज विशेष पौर्णिमा आहे. कोणती? वटपौर्णिमा. प्रत्येक पौर्णिमा तशी प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काही विशेष असं महत्त्व आहे. पण आजची जी पौर्णिमा आहे ती सर्व महिलांसाठी सौभाग्याची पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी आपल्या हिंदू धर्माची परंपरेनुसार सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत आणले होते आणि हे सगळं वडाच्या झाडाखाली घडल्यामुळं वटवृक्षाला अनन्यसाधारण आजच्या दिवशी महत्त्व आहे. म्हणून आमच्या महिला माता भगिनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारून 7 जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा असं वरदान भगवंताकडे मागत असतात. खरं तर आपली संस्कृती एवढी सुंदर आहे ना. आज किती नटून आलेत बघा बरं, सगळ्या जणी किती छान दिसताय. तुमच्याकडे बघून मला पण म्हणावंसं वाटतंय. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा नाकात नथ घालुनी सगळा थाटमाट करुनी नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसली ग शालू पैठणीचा नेसली ग शालू पैठणीचा पैठणीचा. आज सगळ्यांचा हा सोळा शृंगार कोणासाठी? आपल्या पतिदेवासाठी. म्हणजेच प्रत्येक सावित्री आज नटली आपल्या सत्यवानासाठी. पण कलियुगामध्ये झालंय असं, आपण महिला मंडळालाच नावं ठेवतो, पण बरं का पुरुष मंडळी, सत्यवानामधलं सत्य गेलंय निघून आणि राहिलाय फक्त वान. मग त्या सावित्रीनं तरी काय करावं? या कलियुगामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक सावित्री अशी आहे की ज्या सावित्रीनं सत्यवानाचे प्राण, आपल्या पतीचे प्राण यमापासून हिरावून आणले, यमाला जिंकलं आणि यमापासून आपल्या पतीचे प्राण हिरावून आणले. आणि याच कलियुगामध्ये अशी सावित्री पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यामध्ये घडलेली घटना, लोहगडवर ज्या मुलीचं लग्न जमलं, ज्या मुलाबरोबर, त्याच मुलीनं आपल्या पतीला ढकलून दिलं. ही कलियुगातली सावित्री आणि कलियुगातली शोकांतिका आहे. हे असं का घडतं? तर फक्त पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आम्ही जास्त करायला लागलो, त्यामुळे या गोष्टी घडतात. खरं तर आपल्याकडं नवऱ्याला अहो असं म्हणतात, ओ असं म्हणतात. बरोबर आहे का पुरुष मंडळी? आपल्याकडं पत्नी डायरेक्ट आवाज नाव घेऊन बोलत नाही, पण हे नाव न घेऊन बोलण्यामागं सुद्धा एक शास्त्र आहे, एक सायन्स आहे. काय सायन्स आहे? ते सायन्स असं की अ आणि ओ हे 2 वोवेल्स आहेत मराठीमधले हे स्वर आहेत. आणि हे स्वर जेव्हा पुरुषाच्या कानावरती पडतात, महिला मंडळ बारकाईनं ऐका, अहो का म्हणायचं? हे स्वर ज्यावेळी पुरुषाच्या कानावरती पडतात, कितीही रागात असू द्या पुरुष, तो त्याचा राग शांत होतो. कशामुळं? हे स्वर त्याच्या कानावरती पडल्यामुळं. आणि डायरेक्ट जर आपण नाव घेऊन त्याला बोलवलं तर याचा विपरीत परिणाम असा होतो की नाव घेतल्यानंतर त्याचा मेंदू पटकन अलर्ट होतो आणि माणसाला पटकन राग येतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पतिदेवाला नाव घेऊन बोलवत नाहीत. पण आता आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं एवढं अंधानुकरण केलं की आता बायका आपल्या नवऱ्याला काय करतात? नाव घेऊन बोलवतात. पण नाव घेऊन न बोलवता अहो म्हणणं हे शास्त्रही आहे आणि हे सायन्सही आहे. आज सर्वांच्या आनंदाचा दिवस आहे, महिला मंडळाच्या आनंदाचा दिवस आहे. भगवंताच्या कृपेनं आपलं सौभाग्य अबाधित राहो ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठला 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 खरं तर
हे संत जे स्वतःला सगळे हरीचे दास म्हणतात, आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ऐका, महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, पण प्रत्येक संतांचा अधिकार आणि प्रत्येक संतांचं कार्य हे वेगळं आहे. काय आहे वेगळं कार्य? ऐका. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकार, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालाचे कळस, भजन करा सावकाश. म्हणजे प्रत्येक जण, जसं इमारत आहे, इमारत बांधताना इमारतीच्या पाया आहेत, भिंती आहेत, खांब आहेत, तसं माणसाचा प्रत्येकाचा मुखवटा आहे, म्हणजे माणसाचा प्रत्येकाचा चेहरा आहे. बरोबर आहे. आणि माणूस सावळा असू द्या दिसायला, गोरा असू द्या, पण माणसाला जर नाक नसल, सावळा माणूस असू द्या, माणूस सावळा असला, त्याला नाक भरपूर असलं की कसा दिसतो तो? छान दिसतो. आणि कितीही गोरा असू द्या आणि नाक नसू द्या, चांगला दिसतो का तो बाबा? अजिबात चांगला दिसत नाही. मग जसं आपला मुखवटा आहे, तसं या मुखवट्यामध्ये सुद्धा संतांचा वाटा आहे. बरं, कसा तो ऐका. आपला हा जो चेहरा आहे, या चेहऱ्यामध्ये डोळे आपले जर कोण झाले असेल तर ते ज्ञानोबराया झाले. कोण आहेत ज्ञानोबराया? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानेश्वर महाराज तुम्हा आम्हा प्रत्येकाचा डोळा झाले. नामदेवराया तुमची माझी प्रत्येकाची वाणी झाली. काय अधिकार या वाणीचा? काय अधिकार आहे नामदेवरायांचा? काय अधिकार असावा की आमच्या नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि पांडुरंगानं नाचावं. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भराला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल, नाचू लागला, नाचू लागला. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. 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 नामदेवरायांच्या वाण्याची ताकद ऐका. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि पुढं पांडुरंगानं नाचावं. बरं, एवढं नाचावं, एवढं नाचावं की नाचता नाचता देवाचा पितांबर गळलेला सुद्धा त्याला कळू नये, इतकं भान हरपून आमच्या नामदेवरायाने नाचावं. पुढे जाऊन ऐका नामदेवरायांच्या वाणीची ताकद. काय, किती ताकद आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. देऊळ फिरवलं एवढी ताकद आहे.
कशाची? वाणीची ताकद आहे. वाणीचं झालं. आपल्या संत परंपरेमध्ये असणारे सगळ्यात श्रीमंत संत, जे संत आहेत, श्रीमंत आहेत आणि शांतही आहेत, असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते संत एकनाथ बाबा तुमच्या आमच्या मुखवट्याचे कान बनले. कोण? किती श्रीमंती आहे नाथ महाराजांची. नाथ महाराजांच्या घरच्या देवांना दररोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे बरं का. आणि जे कीर्तनाला लोक येतात, कीर्तनाला येणाऱ्या लोकांना 1 किलो गूळ आणि 1 किलो डाळ असायची. इथं नाही मिळणार बरं. ते नाथ महाराजांची श्रीमंती होते. 1 किलो गूळ आणि 1 किलो डाळ. कुणाला? कीर्तन ऐकायला येणाऱ्यांना. एवढी नाथबाबांची श्रीमंती. श्रीमंती ऐका नाथबाबांची किती. अहो, आपण देवाचं दासत्व करावं, आपण देवाचं दासत्व तर करावंच, पण देवानं 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाय, वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. आरती माझ्या स्वामी एकनाथा, आरती माझ्या स्वामी एकनाथा. 36 वर्ष भगवंतानं कावडीनं पाणी त्यांच्या घरी भरावं. अशी द्वारकेची मूर्ती कुणाच्या घरी? द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, कावडीने पाणी वाहे हारी, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन ओगाळूनी करी. एवढी नाथबाबांची श्रीमंती आहे. नाथबाबांनी लोकांच्या समाज प्रबोधनासाठी ऐका गवळणी लिहिल्या, अभंग लिहिले, हरिपाठ लिहिला, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, त्याचबरोबर एकनाथी भागवत लिहिलं. आणि समाजाला लोकप्रबोधन व्हावं, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते पटावं, यासाठी नाथ महाराजांनी भारुडं सुद्धा लिहिली. काय लिहिलं? भारूड. ऐकलंय का? महिला मंडळ झोपल्या का? जागे आहेत ना? ऐकले का भारूड? कसं प्रबोधन केलं नाथ महाराजांनी? पहिल्या काळामध्ये पाणी आणायला जायचो आपण, काही बोर नव्हते, बरोबर आहे. डोक्यावर घागरी घ्यायचो आणि घागरी घेऊन कुठं जायचो? नळावर पाण्याला जायचो. हातपंप असायचा, हापसा असायचा, त्याच्यावरती आपण पाण्याला जायचो. आणि मग पाण्याला 2 बायका गेलेल्या असताना 2 बायकांचं भांडण नाथ महाराज सांगतात बरं. दोघी नळावर पाण्याला गेल्या होत्या गमाय नळाच्या पाण्यासाठी, दोघी नळावर पाण्याला गेल्या होत्या गमाय नळाच्या पाण्यासाठी. आता धावून आली मंडी, तिच्या हातात होती गुंडी, तिच्या हातात होती गुंडी, आणि एका टोल्यात पडली मंडी गमाय नळाच्या पाण्यासाठी, एका टोल्यात पडली मंडी गमाय नळाच्या पाण्यासाठी. 10 जणींचा जमला मेळ, ऐका बरं, 10 जणींचा जमला खेळ, नाही कुणी कुणाला मेळ, नाही कुणी कुणाला मेळ, आणि या मिरीनं लाविली कळ गमाय नळाच्या पाण्यासाठी, या मिरीनं लाविली कळ गमाय नळाच्या पाण्यासाठी. हो, मिरी इथली नाही बरं, इथं कोण मिरा असेल तर ती नाही, आमच्या परळीकडचं सांगायला लागले. काय प्रबोधन केलं ऐका. 10 जणींचा जमला मेळ, 5 ज्ञानेंद्रिय.
5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. या मनानं हे मन वासनेच्या अधीन गेलं आणि मग तिथून भांडण सुरू झालं. असं सुंदर प्रबोधन नाथ महाराजांनी करावं. वारी आली पंढरपूरची, नाथ महाराजांनी नाथबाबांनी म्हणावं काय, या शेजारनी ना बर नाही केलं ग बयो, या शेजारनी ना बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बयो. मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात. दारू गडबाई आता दारू गडबाई, दारू गडबाई आता दारू ए दारू गडबाई येतं, दारू गडबाई, दारू गडबाई येतं दार. पुढचं ऐका बरं, पुढचं ऐका बरं, कानावर आला असेल तुमच्याही नेहमी. सुया घे पिना घे, अंदाईला रसा घे, तुझ्या टकलीला बक्कल घे दादा, रमाई बयो आडे माय. वाड मावसे शिळी भाकर गड पिठलं गरम भातावर तुपाचे दार, 2 दिवस झालं लेकरू पाशे, गपकी वैर किरकिर किरकिर करतय, बापावरच गेलं मोडता. ग बयो तुला गुरगुंडा होईल ग, बय्यो तुला बुरगुंडा होईल ग, बय्यो तुला बुरगुंडा होईल ग. भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. किती शांत संत. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊने मुक्त केला. इतके शांत संत, ज्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आहे. कोणता? जे श्रीमंतही आहेत, जे शांतही आहेत आणि जे संतही आहेत. संत कुणाला म्हणावं याची व्याख्या ऐका. ज्याच्या अंकित भगवंत, ऐका, ज्याच्या अंकित भगवंत त्याला म्हणावं संत विठ्ठल. घाला 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 आता सगळ्यात महत्वाचा अवयव माणसाच्या चेहऱ्यामधला म्हणजे काय हो? काय? नाक. मुलगी खूप सुंदर आहे. धनुष्यबाणाच्या आकारासारख्या तिच्या भुवया आहेत. डाळिंबीसारखे सुंदर लाल ओठ आहेत. सफरचंदासारखे गाल आहेत. काकडीसारखा, माझ्याकडे बघू नका बरं, आता भोपळ्यासारखा बांधा म्हणावं लागेल. काकडीसारखा जिचा बांधा आहे, भेंडीसारखी जिची बोटं आहेत. इतके सुंदर आहे, इतके सुंदर आहे. पण काय करावी ती 32, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी काय करावी ती 32 लक्षणे, 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 काय करावी ती 32 लक्षणे. हे नाक नाही त्याने वाया केली, हे नाक नाही त्याने वाया गेली, नाक नाही त्याने वाया गेली, नाक नाही त्याने वाया गेली. हे काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे,
बत्तीस लक्षण नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती बत्तीस लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. पप्प्याची आई तुम्ही मला सांगा, तुम्ही जर तुमचे पप्प्याचे पप्पा जर निघाले, तुमचे मालक जर मुलगी बघायला निघाले, तर तुम्ही काय सांगता? पहिल्या काय सांगायच्या? मुलीचं काय पहा? नाक पहा. कारण सावळी असली तरी चालेल, पण काय पाहिजे मुलीला? नाकाला धार पाहिजे. नाकाला धार नको, नाकाला धार पाहिजे. मग कोणती धार? ती धार नाही बरं. मग या संप्रदायाच्या आपल्या मुखवट्यामध्ये नाक म्हणजे कोण असेल तर तुकोबराया आहे. सगळ्या संप्रदायाचा कळस आणि आपल्या मुखवट्यामध्ये, या संप्रदायाच्या मुखवट्यामध्ये, सगळ्या संतांमध्ये या मुखवट्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे नाक, आणि ते नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराया आहेत. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्हा हरीच्या दासांना काहीही भय नाही. अभंगाला विस्तार करण्याच्या पूर्वी आताशी अभंगाला स्पर्श झालाय बरं, आणखीन बराच वेळ आहे. अब चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार मी आपल्याला सांगितला. दर पौर्णिमेला या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव साजरा होत असतो. अन्नदान सेवा असतात. त्याचमधली आज ही वटपौर्णिमेची सेवा सर्व सेवेकरांच्या, सर्व मंदिर समितीच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. खरं तर सर्व सेवेकरांचे, सर्व मंदिर समितीची मी मनस्वी आभारी आहे. त्याचबरोबर आजच्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे माझे बंधू, मागच्या महिन्यामध्ये सुद्धा ज्यांची हजेरी होती, आपल्या शिबिरामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचलला होता, ते राहुल महाराज फडतरे, दिघंचीकर, विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था. आज त्यांना कळालं माझी कीर्तन सेवा आहे. आवर्जून महाराज या लेकरांना घेऊन या ठिकाणी तत्काळ उपस्थित झाले. महाराजांसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर आपल्या परिसरातील भजन वैभव, ज्यांच्या नावामध्येही भजन आहे, ज्यांचं आयुष्य भजन आहे, ज्यांचं जीवन भजन आहे, ज्यांचं जगणं भजन आहे आणि ज्यांच्या नावामध्ये सुद्धा भजन आहे, असे आमचे हरिभक्तपरायण भजनदास तात्यांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी. त्याचबरोबर सुंदर असं गायन करणारे, सनई शिंगाड नाकानं कुणीही, तोंडानं कुणीही वाजवल, सनई वस्तूनं कुणीही वाजवलो, पण नाकानं आणि तोंडानं सनई शिंगाड वाजवण्यासाठी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारं रत्न म्हणजे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण तानाजी महाराज कदम आपल्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करते. त्याचबरोबर आमच्या लवंगावचं वैभव, ज्यांनी संप्रदाय, अध्यात्म खरं काय आहे, खरा परमार्थ काय आहे, निष्ठेचा परमार्थ काय असतो आणि कसा असावा, हे ज्यांनी समाजाला सांगितलं, आणखीनही त्यांची शिकवण आहे, असे आमचे हरिभक्तपरायण ज्योतिनाना यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करते. त्याचबरोबर आमचे आज खंडाळूहून विशेष या कीर्तनाला उपस्थित असणारे आमचे कळसुले दादा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे पाटील दादा सुद्धा उपस्थित आहेत. दादासाहेब वाघ आहेत, पलीकडे आमचे अर्जुन दादा आहेत, टिक बाबा आहेत, विनेकरी बाबा आहेत, जनार्दन काका आहेत, सुंदर असे तुतारी वादक आहेत. त्याचबरोबर या बाजूला आमचे शेवऱ्याचे मस्के दादा आहेत, आमचे तांबेले बाप्पा आहेत, तानाजी महाराज आहेत आणि बाप्पांचं नाव कुंभार बापू आहेत, आमचे प्रवीण दादा वाघ आहेत, तात्या आहेत, अर्जुन दादा, त्याचबरोबर नाना आहेत. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, परिचित अपरिचित सर्व मंडळी, आमचे सोबदार काका आहेत. आणि त्याचबरोबर प्रवीण दादा वाघ मी तुम्हाला सांगितलं, पण घाबरू नका, वाघ आहेत पण आमच्याकडे वाघमोडे सुद्धा आहेत. मंदिर समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आमचे चव्हाण काका, आमचे बापू तात्या, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. भाऊ कुणाला म्हणतात ऐका, जो उभा असतो. भाऊ या शब्दाला जर उलट केलं तर त्याचा अर्थ होतो उभा. जो आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा असतो खंबीरपणे, त्याला भाऊ असं म्हणतात. आणि असं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहणारे आमचे संजूदादा कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि सेवेला विस्तार. विठ्ठल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा
यासाठी सुंदर अशी वजनदार साऊंड सिस्टीम त्यांची आहे ती पाटील दादा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करते. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं शूटिंग करणारे संत ओम साई क्रिएशन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आज हे कीर्तन सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये दिसणार आहे, प्रदर्शित होणार आहे. खरं तर यूट्यूब चॅनलवाल्यांसाठी एक 85वा नरक देवानं काढून ठेवलंय. बरं, खूप मोठं पाप आहे यांचं. काय पाप आहे? कीर्तन तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवली, प्रत्येक माणसापर्यंत कीर्तन पोहोचवलं. या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. या बाजूला आमचे तुतारीवाले दादा आहेत. तुतारीवाले दादा आणि महाराज एकाच वजनाचे आहेत, त्याच्यामुळे काय भिण्याचं कारण नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. तुकोबराय म्हणतात आम्हा हरीच्या दासाला काही भय नाही. मग दास कुणाला म्हणावं आणि दास व्हावं कुणाचं? ऐका, ज्यांनी 6 वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांची निर्मिती केली ते भगवान व्यास महर्षी काय सांगतात? किती ज्ञानी आहेत व्यास. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. ज्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशानं सगळं जग उजळून निघलं ते व्यास महर्षी काय सांगतात की 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. कोणते 5 लोक? ऐका, कोणते 5? जीवितोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तितः दरिद्र्यो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. कोणते? पहिला दरिद्री. ज्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे त्याला कुणी विचारत नाही. गाडीत मर्सिडीजमध्ये येणाऱ्याला सगळे रामराम करतात, सायकलवर जो आला त्याला साधं कुणी विचारत सुद्धा नाही. म्हणजे पैशाला किंमत आहे, धनवानाला किंमत आहे. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी, श्रीमंताला किंमत आहे. पैसा तेरे 3 नाम परशा परशु परशुराम. जर माणसाकडे पैसा नसेल तर काय म्हणतो? परशा चल ऊस तोडायला. त्याच्याकडे थोडा पैसा येऊ द्या, मग काय म्हणतो? परशु चल बाजारला. आणि त्याच्याकडे आणखीन पैसे येऊ द्या, त्यानं गाडी बंगला बांधू द्या, मग काय म्हणतो? परशुराम पाटील चला नातवाच्या बारशाला. माणूस तोच आहे, पण बदलण्याचा भाव आणि नावं बदलली. हे कुणी बदलवलं? हे पैशानं बदलवलं. म्हणजे पैशाची ही किमया आहे. म्हणून दरिद्र्याला किंमत नाही. दरिद्री जिवंत असून मेल्यात जमा. दुसरा प्रवासी, घरी आला तरच आपला, नाही तर तो आपला नाही. मूर्ख माणूस ज्याला कशाचीही अक्कल नाही तो जिवंत असून मेल्यात जमा. नित्यसेवक म्हणजे दास, तो जिवंत असून मेल्यात जमा. मग आम्ही हरीचे दास व्हावं असं का म्हणता? ऐका, दास व्हायला सांगितलंय. जीवनामध्ये दास्यत्व करावं, कुणाचीही लाचारी करू नये. पण आमच्याकडे उलट आहे. माणूस काय करतो? एखादा मोठा माणूस दिसला की साहेब जय हरी जय हरी जय हरी, त्याच्या मागे पळत जातो. पण कुणाचीही लाचारी करू नका, कारण छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. स्वाभिमानानं जीवन जगायला आपल्याला ज्यांनी शिकवलं, बघा पूर्वीच्या काळातली नावं कशी होती? धनाजी, तानाजी, येसाजी, संभाजी, शिवाजी. कितीही मोठी व्यक्ती असो द्या, त्याला जीच म्हणावं लागायचं. आपण आपल्या नावातलं जी हातानं काढून टाकलं आणि आपल्याला लोकांची हांजी हांजी करायची सवय लागली. हे आपलं दुर्दैव आहे, सगळ्यात मोठं दुर्दैव. आणि त्यातल्या त्यात काही लोकांनी याच्यामध्ये कळसच केलाय. एखाद्याला बरं वाटावं म्हणून उगाच वाईट बोलायचं, एखाद्याला बरं वाटावं म्हणून कुणाची तरी निंदा करायची, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून कुणाचीही निंदा स्तुती करू नका. कारण अनंत फंदी नावाचे कवी म्हणतात, काय म्हणतात? उगीच निंदा स्तुती कुणाची खोट्यासाठी करू नको, बरी खुशामत शहाण्याची ती मूर्खाची ती मैत्री नको. आणि पुढचं ऐका, कष्टाची बरी भाजी भाकरी तुपा साखरेची चोरी नको. कष्टानं कमवलेली भाजी भाकरी म्हणे आनंद माना, तुपासाठी उष्ट कुणाचं खायचं नाही, लाचारी जीवनामध्ये पत्करायची नाही, स्वाभिमानानं जगायचं.
असा स्वाभिमान आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला दिला आणि आपण तोच स्वाभिमान जपायला शिकलं पाहिजे. मग लाचारी नाही करायची. काय करायचे? दास्यत्व करायचे. दास व्हा. कुणाचे? तुकोबराय म्हणतात, मज दास करी त्यांचा, हरिदासाच्या दासाचा. हरीच्या दासांचा अधिकार किती मोठा आहे. आपण जर हरीचं दासत्व स्वीकारलं तर फक्त आपण दासत्व निकट स्वीकारत नाही. हनुमानचे पै केले दासत्व निकट हनुमानचे पै केले. मग दासत्व करा. कुणाचं? देवाचं दासत्व करा. आणि देवाचं दासत्व केल्यानंतर देव आपली सगळी कामं करतो. बरं, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासिकनी विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. सावता मळ्याला खुरपू लागला, जनाबाईचं दळण दळू लागला, सजन कसायाला मांस विकू लागल्या. म्हणजे इतकी कामं देवानं केली. कुणाची? तुमची माझी. पण ही कामं कधी केली? परमेश्वराचं दासत्व स्वीकारल्याच्या नंतर. परमेश्वराचं दास झाल्यानंतर काय होतं ऐका. परमेश्वर आपलं कल्याण करतो. पण या हरीच्या दासांना तुकोबराय म्हणतात कोणत्याही प्रकारचं भय नाही. मग तुमचं माझं जगणं हे भययुक्त आहे आणि संतांचं जगणं हे भयमुक्त आहे. कसं? ते ऐका. देवाचं नाव घ्यायचं नाही. देवाचं नाव घेण्याला पाबंदी केली आणि विष आणून दिलं प्यायला. देवाचं नाव घेशील तर खबरदार, हे विष प्यावं लागेल. कुणाला दिलं विष आणून? राजाने विष दिया मानो अमृत पिया. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. चली संतों के संग रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. किती पाबंदी, किती अडवलं नाव घेण्यापासून या मीराबाईला. ऐका, नाव घ्यायचं नाही. सगळे आडे येतात. देवाचं नाव घेशील तर खबरदार. पण हसत हसत जिनं जीवाची पर्वा न करता विष सुद्धा पचवलं, विष पिलं. कारण स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. देव आणि मी, देवाचं नाव आणि मी, आम्हा दोघांना कुणी वेगळं करू शकत नाही. हीच भावना आहे संत मीराबाईची. म्हणून कुणीही किती हे अडवलं, कोई रोके नहीं कोई टोके नहीं. कोई रोके नहीं कोई टोके नहीं. कोई रोके नहीं कोई टोके नहीं. मेरा गोविंद गोपाल गाने लगे. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विष पचवणार तुम्हा आम्हाला दिलं असतं तर पिलं असतं का? बघा बरं, भजन करू नका. आपण करतच नाही. भजनात कीर्तनात बसलो तरी टाळी वाजवत नाही, देवाचं नाव घेत नाही. पण चुकून घेतलं आणि कुणी जर येऊन म्हणलं की देवाचं नाव घेतलं, विष पी बरं. पिऊ का आपण? कारण तुम्हाला आम्हाला मरणाची भीती आहे, मरणाचं भय आहे. तुमचं माझं जीवन हे भययुक्त आहे आणि संतांचं जीवन हे भयमुक्त आहे. का बरं? कारण संत जरी माणसासारखे दिसत असले तरी संत नवते जगा माणसाच्या सारखे. माणसासारखे दिसत असले तरी माणसासारखे नाहीत, ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत. म्हणून मीराबाईने विष पचवलं. मीराबाई साठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. उच्च नीच काही देणे भगवंत. उच्च नीच काही
तिष्ठे भाव भक्ती देखून या. देव फक्त तुमचा भाव पाहतो, तुमची भक्ती पाहतो. मग देवाचं दासत्व स्वीकारल्याच्या नंतर मनातलं भय निघून जातं. मग तुम्हा आम्हाला भय आहे. कशाचं भय आहे? भोगी रोग भयम, कुले चिती भयम, वित्ते नृपालाद भयम, रूपे जरायाद भयम. तुम्हाला मला प्रत्येकाला भय आहे. कशाचं भय? भोग्याला रोगाचं भय आहे. ज्याला शुगर आहे त्याला गोड खाण्याची भीती आहे. नाहीतर पाटलांच्या घरी वारकऱ्यांची पंगत बसावी, जिलेबी वाढावी आणि आमच्या वारकऱ्यांनी 40-42 जिलेब्या दाबून हाणाव्यात आणि वारकऱ्याच्या समोर ताट यावं. मालक जेवत नाही म्हणून वारकऱ्याने एकदा विचारलं की तुमचं ताट कुठं आहे? येतंय. काय असेल या मालकाच्या ताटामध्ये? वारकऱ्यांची उत्सुकता. तर वारकऱ्याच्या ताटामध्ये काय? बिना पापुद्र्याची भाकरी आणि बिना मिठाची मेथीची भाजी. मग वारकरी म्हणतो, बाबा तुम्ही आम्हाला जिलेबीचं जेवण दिलं, पण तुमच्या ताटात बिना पापुद्र्याची भाकरी आणि बिना मिठाची मेथीची भाजी. मग हा मालक म्हणतो, काय करावं? तुमच्या ताटात जिलेबी बघितल्यापासून जीभ अशी वळवळ 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 करायला लागली. पण डॉक्टरनं सांगितलंय जर मरेपर्यंत जगायचं असेल, काय सांगितलंय? मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडायचं नाही पडायचं. म्हणजे भोग्याला रोग्याची भीती. जो कुले चिती भयम, जो कुलवान आहे त्याला चारित्र्याची भीती. बघा एक शास्त्रकार सांगतात, ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एक ही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. म्हणून आपल्याकडं ज्या माणसाला आयुष्यातून उद्ध्वस्त करायचं आहे, ज्याचा नायनाट करायचा आहे, लोकांनी त्याच्या चारित्र्यावर घाव घातले. तुकोबरायांकडं एका वैश्येला पाठवलं, एका गणिकेला पाठवलं, पण तुकोबराई तिला हात जोडून म्हणाले, काय म्हणाले? जाई व तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हो. आम्ही तसे नाही बरं. नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराजांना राग यावा यासाठी एक ब्राह्मण, तो ब्राह्मण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये 200 रुपये हुंडा द्यायचा आहे आणि अशा व्यक्ती आपल्या म्हणजे आपल्या परिसरातले कोंडीत पकडतात. त्याला कोंडीत पकडलं, तुला जर 200 रुपये पाहिजे असतील तर जा आणि नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर बस. कारण कोणताही पती आपल्या पत्नीची कुचेष्टा सहन करू शकत नाही. कोणताही पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर जर डाग लागत असेल तर तो सहन करू शकत नाही. हा ब्राह्मण गेला आणि नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर बसला. पण नाथ महाराज संत होते, शांत होते आणि श्रीमंत होते. ती श्रीमंती फक्त धनाची नाही, विचारांची सुद्धा आहे. नाथ बाबा म्हणतात, अगं गिरिजा, लेकरू तुझ्या पाठीवर बसलंय, सांभाळून घे बरं, खाली पडेल. म्हणून नाथ महाराजांना शांती ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे कशाचा प्रयत्न? एखाद्याला जर खाली पाडता नाही आलं किंवा खाली खेचता नाही आलं तर त्याच्या चारित्र्यावर आघात केले जातात. कारण ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एक ही बार, लेकिन चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. म्हणून काजल से काला क्या है तो कलंक काजल से काली. कलंक हा काजळापेक्षा सुद्धा काळा आहे. म्हणून कुलवानाला कशाची भीती? चारित्र्याची भीती. राजाला पैसा जाण्याची भीती. ज्याच्या उशाला पैसा आहे, ज्याच्या घरी पैसा आहे, गरीब झोपडीमध्ये निवांत झोपतो, पण राजाला झोप लागत नाही, पैसा झोप येऊ देत नाही. जो रूपवान आहे त्याला वृद्ध काळ येण्याची भीती. एखादा 90 वर्षाचा म्हातारा, त्यानं आरसा घ्यावा आणि त्याचा अल्बम असावा जुना. ती एकटंच बसतं, अल्बम बघतं आणि अल्बममध्ये बघतं की मी 22 वर्षाचा होतो, कशा गुटगुटीत माझे सफरचंदासारखे गाल होते, कशा पिळदार मिशा होत्या, कशी सिंहासारखी रुंद छाती होती, कसा सुंदर मी दिसायचो, आणि आता सफरचंदासारखे गाल गेले, गालाचं बोळकं झालं, तोंडात एक दात नाही राहिला आणि तो एकटाच रडतो. का बरं? कारण रूपवानाला कशाची भीती आहे? म्हातारं होण्याची भीती आहे. प्रत्येकाला भीती आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला भीती आहे. पण तुकोबराय म्हणतात, आम्हा हरीच्या दासाला भीती नाही. अभंगाचं पहिलं चरण. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही,
दासाचा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भजनाही त्रैलोकी भजनाही त्रैलोकी देव उपा मागे पुढे देव उपा मागे पुढे हरीच्या दासा काही आम्हा 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 हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आम्हा हरीच्या दासांना भय नाही. भय आणखीन एक मोठं आहे. कशाचं भय? यमराजाचं भय, काळाचं भय. पण आमचे तुकोबराय म्हणतात काळाचे ही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ. काळ आमचं काही वाईट करू शकत नाही कारण आम्ही विठोबाचे लाडके आहोत. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काय काळ आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला माथा दिला पाय ओ जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कोण? तुमची आमची ताकद नाही बरं. मग कुणाची ताकद आहे? हरिदासाची ताकद आहे. त्यामुळं काळाचीही आम्हाला भीती नाही कारण देव आम्हाला सांभाळण्यासाठी उभा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घाद निवाराया. देव आमच्या मागे पुढे उभा आहे. बघा, मागे उभा कुणाच्या? द्रौपदीच्या. आणि पुढे उभा कुणाच्या? अर्जुनाच्या. पायीको पाठीशी घातला. पायी का पाठीशी घातला? कुणाच्या मागे उभा आहे? द्रौपदीच्या मागे उभा आहे. ऐका, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, सगळ्यांना द्रौपदी न्याय मागत होती, पण तिला न्याय देण्यासाठी कुणीही उठलं नाही. भीष्माचार्यांचं वय 180 वर्षाचं आहे. द्रौपदी विचारते त्यांच्याकडे पाहून, मी हरले गेले का? द्वितामध्ये मी हरले का?
त्यावेळी भीष्माचार्य काही बोलू शकले नाहीत, कारण दुष्टाच्या घरचं अन्न भीष्माचार्यांनी खाल्लं होतं. द्रोणाचार्याकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं, कुणीच काहीच बोलले नाही. मग आपल्या 5 पतिदेवांकडे आली, पण हे 5 पतिदेव तर आधीच द्यूतामध्ये हरले होते. मग मात्र तिनं भगवान श्रीकृष्णाचा धावा केला आणि मग भगवान श्रीकृष्णाला देवकीसाठी उभा राहावं लागलं. देव साडी झाला आणि द्रौपदीला साडी पुरवली. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पुढे कुणाच्या? अर्जुनाच्या पुढे उभा राहून रथाचं सारथ्य केलं. सेनुयुरु भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. जेव्हा दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला आणि रथ उभा केल्याच्या नंतर या अर्जुनानं काय केलं? सगळे आपले स्वजन आपतेष्ट बघितले आणि हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलं. गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदयीहतये. गांडीव धनुष्य हातातलं गळून पडलं. आता हा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितन्नो राज्यम भोगास सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च आचार्या पितरः पुत्रा तथैव च पितामहः मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तता. हे सगळे आचार्य पितर पौत्र हे सगळे माझे स्वजन सखे आहेत. यांना मी कसं मारू? पण कसं मारू हे सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, तुझे गुरु जरी असले, आता तुला ते शिकवण्यासाठी उभा आहेत का? तुझ्या विरोधामध्ये लढण्यासाठी उभा आहेत. मग मार यांना. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान अवतार घेतो. म्हणून अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. या ब्रह्मांडाचा धनी या ठिकाणी जे अवतरलेले आहेत ते दत्त महाराज हे सुद्धा पाठीशी माणसाच्या उभा असतात. कारण जो संकट काळामध्ये माणसाच्या पाठीशी उभा राहतो त्यालाच दत्त असं म्हणतात. आणि स्वामी समर्थांनी ते सांगितले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा. पण एक जण एवढं हुशार होतं. एक जण म्हणलं, ताई स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पण एखाद्याने समोरून हाणलं तर? पण त्या काळामध्ये द्वापार युगाच्या देवाला मागं पुढं उभा राहावं लागलं. कारण काही जण पाठीमागून वार करायचे, काही जण समोरून वार करायचे. पण स्वामींचा अवतार 1800 शतकातलाय, कलियुगातलाय. या कलियुगामध्ये पुढून वार करणाऱ्यापेक्षा पाठीमागून वार करणाऱ्याची संख्या जास्त आहे. म्हणून स्वामींना म्हणावं लागलं, भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या अगाध निवाराया. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. जसा भक्ताचा भाव आहे तसं देवाला व्हावं लागतं. विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई, 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 वरदा हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जय गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, अवधूत चिंतन गुरुदेव, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज शंभो हर हर. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव संकटाला उभा राहतो म्हणून काय करू आम्ही?
तुका म्हणे सुखे गाऊ मुखी विठोबा. फक्त विठोबाचं नाम आम्ही आमच्या मुखामध्ये धारण करू. देव हरीचा दास झाल्याच्या नंतर आपल्याला कोणतंही भय, कोणतंही भीती मनामध्ये बाळगण्याची गरज नाही. कारण देव तुमचा मागे पुढे उभा राहून सांभाळ करत असतो. अशी या तुकोबरायांनी या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जसा जमेल तसा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा अर्थ असाच असेल असं काही नाही. पण आज पौर्णिमा, मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की आजची पौर्णिमा एक विशेष आहे. आणि आज बहुसंख्येनं नारी शक्ती, महिला शक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. ही ती सावित्री आहे आपल्या भारतातली, ज्या सावित्रीनं सत्यवानाला यमाच्या दाढेतून आपल्या पतीचे प्राण हिरावून आणले. म्हणजे स्त्री ही काही कमी नाही. पण आजच्या समाजामध्ये विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी स्त्रीला कमी समजलं जातं, कमी लेखलं जातं. आपण म्हणतो लक्ष्मी, पण लक्ष्मी कशात पाहतो? लक्ष्मी फक्त पैशामध्ये पाहतो. पण ती लक्ष्मी ही खरी लक्ष्मी नाही. खरी जर लक्ष्मी कोणती असेल तर ही आपल्या घरातली प्रत्येक स्त्री, मग ती आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल, आपली पत्नी असेल, ती घरातली खरी लक्ष्मी आहे. पहा, मी मागच्या वेळीही सांगितलं होतं की माणसाला एखादी नोट जर रस्त्यावर सापडली तर तो 10 वेळा ती नोट घेतो, तिच्या पाया पडतो आणि घरातल्या चालत्या बोलत्या लक्ष्मीला मात्र लाथाडतो. पण एक लक्षात घ्या, जीवन जगण्याचं सूत्र आणि सुखी जीवनाचं शास्त्र असं आहे की आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल तर ही घरातली जी लक्ष्मी आहे तिच्या ओठावरती नेहमी हसू ठेवा. आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही. ही माणसाची वस्तुस्थिती आहे. नेहमी या महिला मंडळाच्या चेहऱ्यावर आनंद ठेवा. काही मागत नाही ते तुमच्याकडं. काय मागितलं? फार फार काय हट्ट असतो. एक मुलगी आपल्या आई वडिलांचं घर सोडून एका अनोळखी गावामध्ये, अनोळखी घरामध्ये जाते. कारण पुरुष मंडळी तुमच्याशी तिचं नातं जोडलं जातं आणि सगळ्या नात्यांना ती आपलं म्हणते. परकं घर आहे, परका देश आहे, परकं गाव आहे, पण तुमच्यामुळे तिनं सगळ्याला आपलं मानले. तिची फक्त एकच अपेक्षा असते की आपल्या नवऱ्यानं आपल्याशी 2 गोड शब्द बोलावेत. मागच्या महिन्यामध्ये नागपूरमध्ये घडलेली घटना, 35 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली. कशामुळं? फक्त नवरा वेळ देत नाही म्हणून. स्त्री तुमच्याकडे काहीच मागत नाही. मागते काय? फक्त 2 शब्द आपुलकीचे, 2 शब्द प्रेमाचे ती मागत असते. पण दुर्दैव असं की आपल्याला तेवढं सुद्धा त्यांना देणं होत नाही. आपण कधी त्यांना नीट बोलत नाही. तुला हे काम जमत नाही, तू असंच केलं, तू तसंच केलं. सारखं कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला फक्त बोलत राहायचं. फक्त एवढंच आपल्याला जमतं. पण एक लक्षात घ्या, एका स्त्रीचा त्याग किती आहे. ज्यावेळी ती लग्न करून घरी येते, बांगडा आपल्या हातामध्ये, चुडा तुमच्या नावाचा, गळ्यामध्ये मंगळसूत्र पुरुष मंडळी तुमच्या नावाचं, कपाळी कुंकू तुमच्या नावाचं, पायात ती पडते, वाकून वाकून कंबर तिची मोडते आणि सौभाग्यवती भव हा आशीर्वाद कुणाला? तुम्हाला. याच्या पुढे ऐका, उदर तिचं, रक्त तिचं, दूधही तिचं आणि मूल जन्माला आल्यानंतर मुलाला नाव तुमचं. बघा बरं किती मोठा त्याग आहे तिचा. या त्यागाच्या बदल्यात काय जर मागत असेल ना ती, तर फक्त 2 प्रेमाचे शब्द मागते. कितीही नवरा वाईट असू द्या, कितीही बोलू द्या, अशी एकही स्त्री नाही की ती आज वड पुजायला आलेली नाही. पती दारू पिऊन घरी बदड बदड मारतोय, अगदी रात्रीही मार खाल्ला असेल, पण ती बाई आज वड पुजायला आली. कशा करता? जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे. कशाला? मारायसाठी. काही अपेक्षा नसतात. एक लक्षात घ्या, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र अस्तास्तु न पूज्यन्ते तत्र सर्वा फलाक्रियाः. म्हणजे जिथं स्त्रीची पूजा होते, जिथं तिचा मान सन्मान होतो, तिथंच देवदेवता सुद्धा निवास करतात. ज्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही पैशाच्या पाठीशी लागा, पण घरातली लक्ष्मी जर सुखी नसेल तर तुमच्या घरातल्या पैशाला काही काडीची सुद्धा किंमत नाही. घरातली लक्ष्मी आनंदी पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये असणाऱ्या स्त्रिया बघा, काल मी हिंदीतला एक लेख वाचला. तो लेख असा, प्राचीन काल में नारी का महान महत्व था. वेद, उपनिषद, दर्शन, गीता, रामायण
इन सभी ग्रंथों में नारी को विशेष विभूषणों से गौरवान्वित किया है। स्त्री ही ब्रह्मा बभुवित, मातृमान पितृमान आचार्यवान पुरुषो वेद, गृहिणी सखा निर्माता इत्यादि विशेष उपाधियों से नारी को गौरवान्वित किया है। राम कृष्ण भगत सिंह भीम अर्जुन इनके जननियों के कारण विश्व के आंगन में भारत का मान और सम्मान बढ़ा। विदेशी भी जिसे लोहा मानकर भरतवर्षीय ऋषि चरणों में आकर शिक्षा दीक्षा स्वीकार करते थे, सारा संसार आनंदित हो गा उठा। परंतु स्वार्थी पोंगा पंडितों ने, धर्म के ठेकेदारों ने जनता को बरगलाया और अंधेरे की गर्त में ढकेला। प्रकाश का सूरज, सत्य का सूरज डूब गया। मध्यकालीन सामंत्यवादी युग का प्रारंभ हुआ। सिर नीचे और पैर ऊपर ऐसे विचित्र दृश्यों से इतिहास कलंकित होने लगा। नारी की सत्ता को नकारा जाने लगा। उसे अबला, कामनी, रमणी, भोग्या, कृतदासी जैसी घिनौनी स्थिति में रहने योग्य ठहराया गया। पूज्य भाव को दृष्टि में बदल गया और वासना की आग में झोंक कर कल्प वृक्ष नारी को काला कोयला बनाकर रख दिया गया। मध्यकाल में नारी पर जो बीती वो अत्याचारों की करुण क्रंदन कथा है। ढोल गबार शूद्र पशु नारी ये सब ताड़ेन के अधिकारी। स्त्री शूद्रो नाधीयताम, नारी नरकस्य द्वारम, चूल आणि मूल अशा तुच्छ शब्दांचा वापर स्त्रियांसाठी केला जाऊ लागला। हा हिंदीमध्ये मी कालच वाचलेला लेख आहे, अतिशय सुंदर लेख आहे रामानंद सरस्वती यांचा। ते सांगतात की स्त्रियांचा सन्मान करा। स्त्रियांची काही ठिकाणी बघा, आपल्याकडे नवरात्रामध्ये स्त्रीची पूजा केली जाते, पण किती दिवस? फक्त 9 दिवस, आणि बाकीचे दिवस नाही। मग ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान आहे त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते। या वटपौर्णिमेच्या निमित्तानं माझा आपल्या सर्वांना संदेश आहे की आपण सगळ्यांनी एक प्रतिज्ञा केली पाहिजे, एक संकल्प केला पाहिजे की आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला चांगला मान सन्मान मिळाला पाहिजे। कारण जे रागवून साध्य होत नाही ते प्रेमानं साध्य होतं। बघा, टायरमध्ये किती हवा भरली तर टायर फुगून फुटतं, पण प्रेमानं सगळं सांगितलं की सगळं काही माणसाला पटतं। प्रेमानं 2 शब्द बोलण्याची फक्त गरज आहे, आणि ती आपण या वटपौर्णिमेच्या निमित्तानं या स्त्री शक्तीचा, नारी शक्तीचा सन्मान कराल अशी अपेक्षा करते। माझ्या महिला माता वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना विनंती आहे, खूप छान दिसताय तुम्ही सगळ्या, पण हात वर करा एकदा आणि सर्वांना प्रेमानं माऊलीचं एकदा भजन करा। सर्वांनी हात वर घ्या।